10th क्लास के सभी छात्रों को ऑनलाइन क्लास में स्वागत है। आज हम कश्मीरी सेब पाठ का दूसरा भाग देखेंगे। इससे पहले भाग में क्या हुआ था एक बार याद कर लेंगे और आगे जाएंगे। लेखक बाजार गए हुए थे। वहाँ उन्होंने अच्छे गुलाबी रंग के कश्मीर के सेबों को देखा। खाने का मन हुआ, इसीलिए आध सेर सेब खरीद कर लाए। दूसरे दिन जब सुबह उठकर सेब खाने के लिए उन्होंने एक सेब निकाला तो वह सड़ा हुआ था। उस सेब में 1 रुपए के आकार का छिलका उस सेब का गल गया था। यहाँ तक हमने देखा है और आगे क्या हुआ इसके बारे में अब हम दूसरे भाग में देखेंगे। तो छात्रों, अब हम कश्मीरी सेब पाठ का दूसरा भाग देखेंगे। जैसे मैंने बता दिया था आपको, पहले मैं आदर्श वाचन करूँगा, आप मेरा अनुसरण कीजिएगा और जहाँ जहाँ लाल रंग के शब्द दिखते हैं उन शब्दों का अर्थ अपने पुस्तक में उन्हीं शब्दों के नीचे रेखांकित करके कन्नड़ में लिखिए। तो ठीक है, मैं आदर्श वाचन करूँगा। अब समझा रात को दुकानदार ने देखा न होगा। दूसरा निकाला, मगर यहाँ आधा सड़ा हुआ था। अब संदेह हुआ, दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है। तीसरा सेब निकाला, यह सड़ा तो न था, मगर यह एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था। चौथा देखा, वह यूं तो बेदाग था, मगर उसमें एक काला सुराख था, जैसा अक्सर बैरों में होता है। जब दूसरे दिन लेखक हाथ मुंह धोकर एक सेब निकाला तो वो तो सड़ा हुआ था। तब लेखक सोचते हैं रात को दुकानदार ने देखा न होगा, इसलिए ऐसा हुआ होगा। लेखಕರು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಂಗಡಿಯವನು ರಾತ್ರಿ ನೋಡಿಲ್ಲದೆ ಇರಬಹುದು, ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ಹಾಳಾದ ಹಣ್ಣು ನನಗೆ ಬಂದಿದೆ। ऐसा मैं समझा। देखिए, समझा रात को दुकानदार ने देखा ना होगा। मैं ऐसा समझा कि दुकानदार ने ना देखा होगा, इसलिए गलती से एक सड़ा हुआ सेब आ गया होगा। इसलिए मैंने क्या किया, दूसरा निकाला। ನಾನು ಎರಡನೇ ಸೇಬನ್ನು ಎತ್ಕೊಂಡೆ, मगर यह आधा सड़ा हुआ था। पहले में क्या हुआ था, केवल 1 रुपए के आकार का छिलका गल गया था। लेकिन जब मैंने दूसरा निकाला, दूसरा सेब आधा सड़ा हुआ था। ಎರಡನೇ ಸೇಬನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡ್ತಾರೆ, ಎರಡನೇ ಸೇಬು ಅರ್ಧಕ್ಕರ್ಧ ಹಾಳಾಗಿತ್ತು ಅಂತ। आधा सेब सड़ा हुआ था। सड़ जाना ಹಾಳಾಗು, ಕೊಳೆತು ಹೋಗುವಂತಹ, ಸಡನ ಕೊಳೆತು ಹೋಗು ಅಥವಾ ಹಾಳಾಗುವಂಥ। अब ಸಂದೇಹ हुआ, ಈಗ ನನಗೆ ಸಂದೇಹ ಬಂತು ಅಂತ। ಒಂದನೇ ಹಣ್ಣನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡಿದ್ರೆ ಅದು ಹಾಳಾಗಿದೆ, ಎರಡನೇ ತೆಗೆದು ನೋಡಿದ್ರೆ ಅರ್ಧಕ್ಕರ್ಧನೇ ಹಾಳಾಗಿದೆ। इसीलिए मुझे संदेह हुआ। क्या हुआ, देखिए, दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है। ಅಂಗಡಿಯವನು ನನಗೆ ಮೋಸ ಏನು ಮಾಡಲಿಲ್ಲಲ್ವಾ, ಈ ರೀತಿ ನನಗೆ ಸಂದೇಹ ಉಂಟಾಯಿತು ಅಂತ। दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है, धोखा ಮೋಸ। तीसरा सेब निकाला मैंने, ಮೂರನೇ ಹಣ್ಣನ್ನು ತೆಗೆದೆ। यह सड़ा तो न था, मगर यहाँ एक तरफ दब कर बिल्कुल पिचक गया था। जब मैंने तीसरा निकाला, ये सड़ा तो न था, ಮೂರನೇ ಸೇಬನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡಿದೆ, ಅದು ಹಾಳಾಗಿರಲಿಲ್ಲ, ಕೊಳೆತು ಹೋಗಿರಲಿಲ್ಲ। मगर मतलब लेकिन ಆದರೆ यह एक तरफ दब कर बिल्कुल पिचक गया था। एक तरफ ಒಂದು ಕಡೆ ದಬ್ ಜಾನ ಒತ್ತಿ ಹೋಗೋದು, ಒಂದು ಕಡೆ ಒತ್ತಿ ಹೋಗಿ बिल्कुल पिचक गया था। पिचक जाना ಕೊಳೆತ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಹೊಕ್ಕಿ ಹೋಗೋದಂತ।
ಅದು ಒತ್ತಡದಿಂದಾಗಿ ಮೂರನೇ ಸೇಬು ಹಣ್ಣು ಮೇಲ್ಭಾಗ ಒಳಗಡೆ ಹೊಕ್ಕಿ ಹೋಗಿತ್ತು ಅಂತ. हाँ बिल्कुल पिचक गया था, मतलब वो भी खराब ही था. ಮೂರನೇ ಸೇಬು ಕೂಡ ಹಾಳೆ ಇತ್ತು ಅಂತ. चौथा देखा, नाल्कनेदನ್ನ चौथा सेब निकाला मैंने और देखा वहाँ यूँ तो बेदाग था मगर उसमें एक काला सुराख था. वह यूँ तो बेदाग था. बेदाग दाग इसका विलोम शब्द है बेदाग. दाग ಅಂದರೆ ಕಲೆ, ಬೇದಾಗ್ ಕಲೆ ಇಲ್ಲದೆ ಇರೋದು. ವಹ ಯೂँ तो ಬೇದಾಗ್ था. ಮೂರನೇ ಹಣ್ಣನ್ನು ತೆಗೆದು ನಾಲ್ಕನೇ ಹಣ್ಣನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡ್ತಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಲೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಮಗರ್ ಉಸ್ಮೆ ಏಕ್ ಕಾಲಾ ಸುರಾಕ್ ತಾ. ಆದರೆ ನಾಲ್ಕನೇ ಸೇಬಲ್ಲಿ ಕೂಡ ಏಕ್ ಕಾಲಾ ಸುರಾಕ್. ಕಾಲ ಮತ್ಲಬ್ ಕಪ್ಪು ಬಣ್ಣದ, ಸುರಾಕ್ ಮತ್ಲಬ್ ರಂಧ್ರ, ಛೇದ್ ಅಥವಾ ರಂಧ್ರ. ನಾಲ್ಕನೇ ಸೇಬ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಕಪ್ಪು ಬಣ್ಣದ ರಂಧ್ರ ಇತ್ತು ಅಂತ, ಒಂದು ಹೋಲಿತ್ತು ಅಂತ. ಜೈಸಾ ಅಕ್ಸರ್ ಬೇರೋಮೆ ಹೋತಾ ಹೈ. ಬೇರ್ ಮತ್ಲಬ್ ಬೊಗರಿ ಹಣ್ಣು. ಸಾಮಾನ್ಯ ಬೊಗರಿ ಹಣ್ಣುಗಳಲ್ಲೂ ಸಣ್ಣಕ್ಕೆ ಒಂದು ರಂಧ್ರ ಇರ್ತಾ ಇದೆ, ಅಲ್ಲೂ ಒಳಗಡೆ ಹುಳ ಇರ್ತದೆ. बिल्कुल ऐसे ही चौथे सेब में सुराख था. मतलब उसका तात्पर्य ये है कि चार के चारों सेब खराब निकले. ನಾಲ್ಕು ಹಣ್ಣುಗಳು ಹಾಳಾಗಿದ್ದವು ಅಂತ. ಯಾವುದೇ ಹಣ್ಣು ಕೂಡ ಸರಿಯಾದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತ. ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ. कांटा तो भीतर वैसे ही धब्बे जैसे बेर में होते हैं. एक सेब भी खाने लायक नहीं. 4 आने पैसों का इतना गम न हुआ जितना समाज के इस चारित्रिक पतन का. दुकानदार ने जानबूझकर मेरे साथ धोखेबाजी का व्यवहार किया. एक सेब सड़ा हुआ होता तो मैं उसको क्षमा के योग्य समझता. सोचता उसकी निगाह न पड़ी होगी, मगर चारों के चारों खराब निकल जाएं. अब अर्थ देखेंगे. काटा तो भीतर वैसे ही दब्बे. चौथा सेब निकालकर मैंने एक बार काटना कच्ची ನೋಡ್ತಾರೆ. ಒಂದು ನಾಲ್ಕನೇ ಸೇಬು ಹಣ್ಣನ್ನು ಕಚ್ಚಿ ನೋಡ್ತಾರೆ. ಭೀತರ್ ವೈಸೆ ಹಿ ದಬ್ಬೆ. ದಬ್ಬ ಕಲೆ, ಒಳಗಡೆ ಅದೇ ರೀತಿ ಕಲೆಗಳಿದ್ದಾವೆ. ಭೀತರ್ ಮತ್ಲಬ್ ಅಂದರ್, ದಬ್ಬ ಮತ್ಲಬ್ ಕಲೆ, ದಾಗ್. ಒಂದು ಹಣ್ಣನ್ನು ಕಚ್ಚಿ ನೋಡ್ತಾರೆ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ, ಒಳಗಡೆ ಪೂರ್ತಿ ಹಾಳಾಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಕಲೆಗಳಿದ್ದಾವೆ. ಯಾವ ರೀತಿಯ ಕಲೆಗಳು? ಜೈಸೆ ಬೇರ್ ಮೇ ಹೋತೆ ಹೈ. ಸಾಮಾನ್ಯ ಬೊಗರೆ ಹಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹೇಗೆ ಕಲೆಗಳಿರ್ತಾವಲ್ಲ ಒಳಗಡೆ, ಅದೇ ರೀತಿ ಈ ಸೇಬು ಹಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ಕಲೆಗಳಿದ್ವು ಅಂತ. ಜೈಸೆ ಬೇರ್ ಫಲ್ ಮೇ ಹೋತಾ ಹೈ धब्बा वैसा ही धब्बा कश्मीरी सेब में भी था. एक सेब भी खाने लायक नहीं था. ಒಂದೇ ಒಂದು ಹಣ್ಣು ಕೂಡ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾಗಿರಲಿಲ್ಲ. 4 आने पैसों का इतना गम न हुआ जितना समाज के इस चारित्रिक पतन का. लेखक को बहुत दुख होता, चारों के चारों सेब खराब निकल जाए, ये सोचकर बहुत दुख होता है. लेकिन पैसों का नुकसान हुआ इसलिए नहीं, समाज के इस चारित्रिक पतन को देखकर बहुत दुख होता है. ಲೇಖಕರಿಗೆ ಬಹಳ ದುಃಖ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ. 4 आने पैसों का इतना गम न हुआ मुझे. ನನಗೆ ನಾಲ್ಕು ಆಣೆಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡ ದುಃಖ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ. ಗಮ್ ಅಂದರೆ ದುಃಖ, ಗಮ್ ದುಃಖ. ಯಾಕೆ ನನಗೆ ಬಹಳ ದುಃಖ ಆಯಿತು? ಜಿತನಾ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇಸ್ ಚಾರಿತ್ರಿಕ ಪತನಕ. ಚಾರಿತ್ರಿಕವಾಗಿ ಸಮಾಜ ಎಷ್ಟೊಂದು ಕನಿಷ್ಠ ಸ್ಥಿತಿಗೆ ಇಳಿದಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ವಿಚಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಲೇಖಕರು ತನಗೆ ಬಹಳ ದುಃಖ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾಲ್ಕಾಣೆಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಸಮಾಜದ ಚಾರಿತ್ರಿಕ ಪತನದ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ನೋವಾಯಿತು ಅಂತ. तो ठीक है, आगे जाएंगे. दुकानदार ने जानबूझकर मेरे साथ धोखेबाजी का व्यवहार किया. दुकानदार ने जानबूझकर, ये गलती से काम हुआ नहीं. अगर एक सेब खराब निकलता है तो क्या हो सकता है, ये गलती से हुआ होगा. लेकिन चारों के चारों सेब खराब निकले. ये ऐसा क्यों हुआ? दुकानदार ने जानबूझकर लेखक के साथ धोखेबाजी की थी. वही लेखक बताते हैं. दुकानदार ने जानबूझकर ಗೊತ್ತಿದ್ದು जानबूझकर इसका अर्थ क्या है कन्नड़ में? ಗೊತ್ತಿದ್ದು. दुकानदार ने जानबूझकर ही मेरे साथ धोखेबाजी का व्यवहार किया. धोखेबाजी, ಮೋಸಗಾರಿಕೆ. ಗೊತ್ತಿದ್ದೇ ನನ್ನ ಜೊತೆ
ಮೋಸದ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂತ. एक सेब सड़ा हुआ होता तो मैं उसको क्षमा के योग्य समझता. अगर 4 सेबों में एक सेब खराब निकले तो मैं क्या सोचता था, वो क्षमा के योग्य है. कभी कभी गलती से खराब सेब भी आ जाता है, ऐसा मैं सोचता था और उसे क्षमा के लिए योग्य समझता. ಒಂದು ಹಣ್ಣು ಹಾಳಾಗಿದ್ದರೆ ನಾನು ಅವನನ್ನು ಕ್ಷಮಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ, ಅಥವಾ ಅವನು ಕ್ಷಮೆಗೆ ಅರ್ಹ ಅಂತ ನಾನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಅಂತ. और सोचता उसकी निगाह न पड़ी होगी. मतलब विचार ಮಾಡ್ತಿದ್ದೇನಂತ, उसकी निगाह मतलब दृष्टि. हाँ, उसकी निगाह न पड़ी होगी, उसकी दृष्टि नहीं पड़ी होगी, इसलिए खराब सेब आया होगा, मैं ऐसा सोचता था. मगर चारों के चारों खराब निकल जाए, ಆದರೆ 4ಕ್ಕೆ 4 ಸೇಬು ಹಣ್ಣುಗಳು ಹಾಳಾಗುವುದು ಅಂದರೆ ये धोखेबाजी है. ನಂತರ ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ. हाँ, ये तो साफ धोखा है, मगर इस धोखे में मेरा भी सहयोग था. मेरे उसके हाथ में रुमाल रख देना मानो उसे धोखा देने की प्रेरणा थी. उसने भांप लिया कि यह महाशय अपनी आंखों से काम लेने वाला जीव नहीं है और इतने चौकस है कि घर से लौटाने आए. आदमी बेईमानी तब भी करता है जब उसे अवसर मिलता है. बेईमानी का अवसर देना, चाहे वह अपने ढीलेपन से हो या सहज, आगे देखेंगे वो. ये तो साफ धोखा है. साफ मतलब स्पष्ट. ये क्या है, बिल्कुल धोखा है या बिल्कुल धोखेबाजी है. ये तो स्पष्टವಾಗಿ ಮೋಸನೇ ಅಂತ. मगर इस धोखे में मेरा भी सहयोग था. लेखक अब ये सोचने लगे ये धोखेबाजी कैसे हुई होगी. इसका विश्लेषण लेखक अपने ही मन में कर रहे हैं और उनका अभिप्राय है, देखिए ये धोखा ऐसे ही नहीं हुआ है, इस धोखेबाजी में लेखक का भी कुछ सहयोग है. ಲೇಖಕರು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ ಈ ಮೋಸದಲ್ಲಿ ತನ್ನದು ಕೂಡ ಪಾಲಿದೆ ಅಂತ. ಯಾವ ರೀತಿ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡೋಣ. मेरे उसके हाथ में रुमाल रख देना मानो उसे धोखा देने की प्रेरणा थी. पहला सहयोग, ಲೇಖಕರ ಮೊದಲ ಸಹಯೋಗ ಯಾವುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಮೇರೆ ಉಸ್ಕೆ ಹಾತ್ ಮೇ ರುಮಾಲ್ ರಖ್ ದೇನಾ. ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ಕಾಶ್ಮೀರದ ಸೇಬು ಒಳ್ಳೇದು ಬಂದಿದ್ದು ತೊಗೊಂಡೋಗಿ ಅಂತ ಹೇಳಿದ ಕೂಡಲೇ ರುಮಾಲನ್ನು ಅವನ ಕೈ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಹಾಂ, ಅದರಲ್ಲಿ ಸೇಬು ಹಣ್ಣನ್ನು ಹಾಕಿ ಕೊಡುವಂಥ. ಯೇ ಮೇರಾ ಸಹಯೋಗ ಹೇ ಧೋಖಾ ದೇನೆ ಕೆ ಲಿಯೆ. ಇದು ನಾನು ಮೋಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನನ್ನದು ಕೂಡ ಒಂದು ಸಹಕಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮೇರೆ ಉಸ್ಕೆ ಹಾತ್ ಮೇ ರುಮಾಲ್ ರಖ್ ದೇನಾ ಮಾನೋ ಉಸೆ ಧೋಖಾ ದೇನೆ ಕಿ ಪ್ರೇರಣಾ ಥಿ. ಚೀಲ ಕೊಟ್ಟು ರುಮಾಲನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬಿಡ್ತಾರಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಮೋಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ನಾನೇ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟ ಹಾಗೆ ಆಯಿತು, ಅವನಿಗೆ ಅಲ್ಲೇ ಪ್ರೇರಣೆ ಸಿಕ್ತು ಅಂತ. उसने भांप लिया कि यह महाशय अपने आंखों से काम लेने वाला जीव नहीं है. हाँ, उसने भांप लिया था. भांप लेना अनुमान लगाना. अनुमान लगाना. उसने भांप लिया था, ಅವನಿಗೆ ಅನುಮಾನ ಬಂದಿತ್ತು. क्या है कि यह महाशय अपनी आंखों से काम लेने वाला जीव नहीं है. ಈ ಮಹಾಶಯ ತಾನೇ ಎಲ್ಲವನ್ನು ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಅವಲೋಕನ ಮಾಡುವಂಥವನಲ್ಲ ಅಂತ. ಹಾಂ, ಯಾವಾಗ ಲೇಖಕರು ರುಮಾಲನ್ನು ಕೊಟ್ಟುಕೊಂಡು ಒಳ್ಳೆ ಸೇಬನ್ನು ನೀನೇ ಹಾಕಿಬಿಡು ಅಂತ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ, ಆಗಲೇ ಅವನಿಗೆ ಅನುಮಾನ ಮೂಡ್ತಾ ಇದೆ. ಏನಂತ, ಈ ಮಹಾಶಯ ಎಲ್ಲವನ್ನು ತಾನು ಅವಲೋಕನ ಮಾಡಿ ನೋಡೋನಲ್ಲ ಅಂತ, ಇವನಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಂತ ಅಂಗಡಿಯವನು ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ಬಂದಿರಬಹುದು ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. देखिए उसने भांप लिया कि यह महाशय अपनी आंखों से काम लेने वाला जीव नहीं है और इतने चौकस भी है. चौकस मतलब जागृत, और इतना जागृत भी नहीं है. ಇವನು ಅಷ್ಟೊಂದು ಜಾಗೃತ ಗ್ರಾಹಕ ಕೂಡ ಅಲ್ಲ ಅಂತ. कि घर से लौटाने आए. ಹಣ್ಣು ಹಾಳಾಗೋದ ಹಣ್ಣನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಬಂದು ಕೊಡುವಷ್ಟು ಜಾಗೃತ ಮನಸ್ಸನೂ ಅಲ್ಲ ಇವನು, ಮತ್ತು ಎಲ್ಲವನ್ನು ತಾನೇ ಅವಲೋಕನ ಮಾಡಿ ಖರೀದಿ ಮಾಡುವಂಥ ಮನುಷ್ಯನೂ ಅಲ್ಲ ಇವನು. ಹಾಗಾಗಿ ಇವನಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಂತ ಅಂಗಡಿಯವನು ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿರ್ಬೋದು ಅಂತ ಲೇಖಕರು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ. आदमी बेईमानी तब भी करता है जब उसे अवसर मिलता है. बेईमानी आसानी से नहीं होती. बेईमानी अप्रामाणिकता, हाँ, मोसगारिक. आदमी बेईमानी कब करता है, तब करता है जब उसे अवसर मिलता है. अवसर मतलब ಅವಕಾಶ. ಮನುಷ್ಯ ಯಾವಾಗ ಮೋಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ, ಅವಕಾಶ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಅಂತ.
ಇಲ್ಲಿ ಅವಕಾಶವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟವ್ರು ಯಾರು? लेखकरे ಅವಕಾಶವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟವರು. हाँ, आदमी बेईमानी तभी करता है जब उसे अवसर मिलता है. बेईमानी का अवसर देना चाहे वह अपने ढीलेपन से हो या सहज विश्वास से. ಅದು ಮುಂದಿದೆ, ಹಾಂ, ನಂತರ ನೋಡೋಣ. ಬೇಯಿಮಾನಿ ಕಾ ಅವಸರ್ ದೇನಾ, ಮೋಸಗಾರಿಕೆಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡೋದು ಅನ್ನೋದ್ರೆ ಹೇಗಿರ್ಬೋದು? ಅದು ಚಾಹೆ ವಹ ಅಪ್ನೆ ಢೀಲೆಪನ್ ಸೆ ಹೋ, ಢೀಲೆಪನ್ ಸೆ ತನ್ನ ಬಹಳ ಸಡಿಲವಾದ ವ್ಯವಹಾರ ಅಂತ, ಸುಲಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನ ನಂಬಿಬಿಡುವಂತಹ ವರ್ತನೆ ಅಂತ, ಅದರಿಂದಲೂ ಕೂಡ ಮೋಸಗಾರಿಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಂತ. ಬೇಯಿಮಾನಿ ಕಾ ಅವಸರ್ ದೇನಾ ಚಾಹೆ ವಹ ಅಪ್ನೆ ಢೀಲೆಪನ್ ಸೆ ಹೋ, ಬಹಳ ಹಗುರವಾದ ವ್ಯವಹಾರದಿಂದ ಇರ್ಬೋದು, ಯಾ ಸಹಜ ವಿಶ್ವಾಸ ಸೆ. ಹಾಂ, ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ ಈಗ. सहज विश्वास से बेईमानी में सहयोग देना है. पढ़े लिखे बाबुओं और कर्मचारियों पर तो अब कोई विश्वास नहीं करता. किसी थाने या कचहरी या म्यूनसिपाल्टी में चले जाइए, आपकी ऐसी दुर्गति होगी कि आप बड़ी से बड़ी हानि उठाकर भी उधर न जाएंगे. मतलब बेईमानी कब हो सकता है? कभी कभी हमारे ढीलेपन के व्यवहार से हो सकता है. ನಾವು ಭಾಳ ಹಗುರವಾಗಿ ಅಥವಾ ಎಲ್ಲವನ್ನು ಬಹಳ ಹಗುರವಾಗಿ ಅಥವಾ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಭಾವದಿಂದ ನಿರ್ವಹಿಸ್ತೇವಲ್ಲ, ಆಗೆಲ್ಲ ಮೋಸ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಯಾ ಸಹಜ ವಿಶ್ವಾಸ ಸೇ, ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಸುಲಭವಾಗಿ ನಂಬಿಬಿಡ್ತೇವಲ್ಲ, तब भी बेईमानी हो सकती है. दोनों संदर्भ में, चाहे वो अपने ढीलेपन से हो या अपने सहज विश्वास से, ऐसे दोनों संदर्भ में बेईमानी हो सकती है. और लेखक ने भी बिल्कुल ऐसा ही किया. पढ़े लिखे बाबुओं और कर्मचारियों पर तो अब कोई विश्वास नहीं करता. पढ़े लिखे बाबू मतलब ಆಫೀಸರ್, ಬಹಳ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆದಂಥ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಫೀಸರ್ಗಳಿರ್ಬೋದು, ಯಾಕೆ कर्मचारी नौकरों पर तो अब कोई विश्वास नहीं करता. ಇಂದಿನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಅಧಿಕಾರಿಗಳಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಸರ್ಕಾರದ ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ನೌಕರರಿರ್ಬೋದು, ಅವರ ಮೇಲಿನೂ ಕೂಡ ಜನರಿಗೆ ಈಗ ವಿಶ್ವಾಸ ಇಲ್ಲ ಅಂತ. किसी थाने या कचहरी या म्यूनसिपाल्टी में चले जाइए, आपकी ऐसी दुर्गति होगी कि आप बड़ी से बड़ी हानि उठाकर भी उधर न जाएंगे. उदाहरण देते हैं लेखक, देखिए. किसी ठाणे पुलिस ಠಾಣೆ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ಇರ್ಬೋದು. ಕಚಹರಿ मतलब ಆಫೀಸ್, ಯಾವುದೇ ಠಾಣೆ ಅಥವಾ कचहरी इर्ಬೋದು अथवा म्यूनसिपाल्टी इर्ಬೋದು. आप अगर वहाँ एक बार जाकर देखेंगे तो आपको अनुभव होगा पढ़े लिखे बाबू और कर्मचारी लोग कैसे आपके साथ धोखेबाजी करते हैं. इसका अनुभव आपको होगा. आपकी ऐसी दुर्गति होगी, या सरकारी नौकर या कचहरी या म्यूनसिपाल्टी के लोग आपकी ऐसी दुर्गति करेंगे कि आप बड़ी से बड़ी हानि उठाकर भी उधर दूसरी बार नहीं जाएंगे. ಎಷ್ಟೊಂದು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ ಇನ್ನೊಂದು ಸಾರಿ ನೀವು ಆ ಕಡೆ ತಲೆ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನುವಷ್ಟು ಅಂತ. ಇದು ಲೇಖಕರ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಅಂದರೆ ಇಂದಿನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸರ್ಕಾರಿ ಆಫೀಸರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರರಿರ್ಬೋದು, ಬಹಳ ಮೋಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಲೇಖಕರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇದೆ. ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ. पहले ऐसा नहीं था. व्यापारियों की साख बनी हुई थी. यों तौल में चाहे छटांक आध छटांक कस लें, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 के नोट दे आते तो आपको घबराने की कोई ज़रूरत न थी. आपके रुपये सुरक्षित थे. मुझे याद है, एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियाँ ली थी और पैसे की जगह अटन्नी दे आया था. लेखक कहते हैं, देखिए, पहले ऐसा नहीं था. पुराने ज़माने में ऐसा नहीं था. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೀಗಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ. ಮೋಸಗಾರಿಕೆ ಯಾವಾಗ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ? ಇಂದಿನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು ಲೇಖಕರ ಅಭಿಪ್ರಾಯ. देखिए, पहले ऐसा नहीं था. ಮೊದಲು ಹೀಗಿರಲಿಲ್ಲ. व्यापारियों की साख बनी हुई थी. साख मतलब प्रतिष्ठा. व्यापारी लोगों की एक प्रतिष्ठा बनी हुई थी. सभी के सभी व्यापारी लोग ईमानदार थे. कब? पुराने ज़माने में. लेकिन अब ऐसा नहीं है. देखिए, व्यापारियों की साख बनी हुई थी. यो तौल में चाहे छटांक या आध छटांक कस ले,
लेकिन क्या है, तोलने में कुछ गड़बड़ी हो जाती थी, क्या कुछ छोटी मोटी धोखेबाजी चलती थी। देखिए, यो तोल में चाहे ಚಟಾಂಕ್ ಆದ ಚಟಾಂಕ್ ಕಸ್ಲೆ, ತೂಕ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ. ಹಾಂ, ತೋಲ್ ಮೇ ಚಾಹೆ ಚಟಾಂಕ್, ಚಟಾಂಕ್ ಮತ್ಲಬ್ 16 ಆಣೆಯನ್ನು ಒಂದು ಭಾಗ ಅಂತ. 16 ಆಣೆ ಅಂದರೆ ಈಗಿನ ₹1 ಅಲ್ವಾ, ಅದರಲ್ಲಿ 16 ಭಾಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಭಾಗ ಅಂತ, ಭಾಳ ಕಡಿಮೆ. ಹಾಂ, ತೋಲ್ ಮೇ ಚಾಹೆ ಚಟಾಂಕ್ ಆದ ಚಟಾಂಕ್ ಕಸ್ಲೆ, ತೂಕ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಏನು ಮಾಡಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ತೂಕದಲ್ಲಿ ಮೋಸ ಮಾಡಿರ್ಬೋದು ಅಂತ. ಈಗಲೂ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಆಗ್ತಾನೆ, 100 ಗ್ರಾಮನ್ನು ತೂಕ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಒಂದು 50-60 ಗ್ರಾಮನ್ನು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಕಡಿಮೆ ಹಾಕಿರ್ತಾರೆ. ಹಾಂ, ಪೂರ್ತಿ 1 kg ಇರೋದಿಲ್ಲ ಅಂತ. 1000 ಗ್ರಾಮು ಬರೋಬ್ಬರ 1 kg ಆದರೆ 950 ಗ್ರಾಮು 970 ಗ್ರಾಮು ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ತೂಕ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟು ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಹಾಂ, ಅಂತ ತೂಕದಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಮೋಸಗಾರಿಕೆ ಆಗಲೂ ಇತ್ತು ಅಂತ. ಹಾಂ, चाहे तोल में चाहे छटांक आध छटांक कस लें, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 के नोट दे आते तो आपको घबराने की कोई ज़रूरत नहीं थी. लेकिन पैसों के विषय में धोखेबाजी नहीं होती थी. देखिए, लेकिन आप उन्हें 5 की जगह भूल से 10 के नोट दे आते. अगर आप सोचो, आपको उन्हें 5 रुपये देने थे, लेकिन आपने गलती से 10 रुपये का नोट दे आया, तो भी आपको घबराने की कोई ज़रूरत नहीं थी. 5 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಕೊಡುವ ಜಾಗದಲ್ಲಿ ಏನೋ ಕಣ್ತಪ್ಪಿನಿಂದ 10 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬಂದರೂ ಕೂಡ ನೀವು ಗಾಬರಿ ಆಗುವ ಅಗತ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ ಮೊದಲು ಅಂತ. ಆಪ್ಕೆ ರೂಪಾಯಿ ಸುರಕ್ಷಿತತೆ, ನಿಮ್ಮ ಹಣ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರ್ತಾ ಇತ್ತು. ಹಾಂ, ಮಾರನೇ ದಿನ ಹೋಗಿ ನೀವು ಅದನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಬೋದಿತ್ತು ಅಂತ. मतलब इतना विश्वास आप पुराने ज़माने में व्यापारी लोगों पर कर सकते थे, लेकिन अब ऐसा नहीं है. इसके संबंध में एक उदाहरण देते हैं लेखक. देखिए, मुझे याद है एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियाँ ली थी. मुझे याद है एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियाँ ली थी. रेवड़ी मतलब ಎಳ್ಳು ಮತ್ತು ಬೆಲ್ಲದಿಂದ ಮಾಡಿದ ಸಿಹಿ ತಿಂಡಿ, ನಾವು ಎಳ್ಳುಂಡಿ ಅಂತ ಕರಿಬೋದು ಅದನ್ನು. मुझे याद है, ನನಗೆ ಈಗಲೂ ನೆನಪಿದೆ, एक बार मैंने क्या किया था, मुहर्रम के मेले में, मेला मतलब जात्रा. हाँ, मुहर्रम मुसलमानों का एक त्यौहार है. एक बार मैंने मुहर्रम के मेले में एक दुकानदार से 1 पैसे की रेवड़ियाँ ली थी. 1 पैसेಗೆ ಎಳ್ಳುಂಡಿಯನ್ನು ನಾನು ತೊಗೊಂಡಿದ್ದ ಅಂತ. और पैसे की जगह अटन्नी दे आया था. ಮತ್ತು 1 पैसे ಕೊಡುವ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಾನು ಅಟನ್ನಿ ದೇ ಆಯಿತು, 8 ಆಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದೆ ಅಂತ. ಹಾಂ, 1 पैसे ಕೊಡೋದಾಗಿತ್ತು ಎಳ್ಳುಂಡಿಯನ್ನು ತೊಗೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ, ಅಲ್ಲಿ ನಾನು 1 पैसे ಕೊಡುವ ಬದಲು 8 ಆಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದೆ ಅಂತ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನಾಯಿತು ನೋಡೋಣ. अब देखेंगे. घर आकर जब अपनी भूल मालूम हुई तो दुकानदार के पास दौड़ा गया. आशा नहीं थी कि वह अठन्नी लौटाएगा, लेकिन उसने प्रसन्न चित्त से अठन्नी लौटा दी और उल्टे मुझसे क्षमा मांगी. पर यहाँ कश्मीरी सेब के नाम से सड़े हुए सेब बेचे जाते हैं. मुझे आशा है पाठक बाजार में जाकर मेरी तरह आंखें न बंद कर लिया करेंगे, नहीं तो उन्हें भी कश्मीरी सेब ही मिलेंगे. देखिए, लेखक ने रेवड़ियाँ खरीदी मुहर्रम के मेले में और गलती से 1 पैसे देने की जगह अटन्नी देकर आए. घर आने के बाद भूल मालूम हुई. देखिए, घर आकर जब अपनी भूल मालूम हुई, भूल मतलब ತಪ್ಪು, ಮನೆಗೆ ಬಂದು ನೋಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ತಪ್ಪಿನ ಅರಿವಾಗ್ತದೆ, ನಾನು 1 पैसे ಕೊಡೋ ಜಾಗದಲ್ಲಿ 8 ಆಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಅಂತ. हाँ, भूल मालूम हुई तो दुकानदार के पास मैं दौड़ा गया. ये पता चलते ही, अपनी भूल मालूम होते ही लेखक ने क्या किया, लेखक भागते भागते दुकान गए. और आशा नहीं थी कि वो अटन्नी लौटाएगा, और बिल्कुल विश्वास नहीं था कि वो दुकानदार अटन्नी लौटाएगा, 8 ಆಣೆಯನ್ನು ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂಗಡಿಯವನು ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ ಕೂಡ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೂ ಒಂದು ಸಾರಿ ಕೇಳೋಣ ಅಂತ ಓಡಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂಗಡಿಯವನ ಹತ್ರ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ. लेकिन उसने प्रसन्न चित्त से अटन्नी लौटा दी. ಆದರೆ ಅಂಗಡಿಯವನು
ಖುಷಿ ಸೆ ಅಟನ್ನಿ ಲೌಟಾದಿ, ಅಂಗಡಿಯವನು ಬಹಳ ಖುಷಿಯಿಂದ ಆ ಎಂಟಾಣಿಯನ್ನು ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತಾನೆ. ಅವ್ರು ಉಲ್ಟೆ ಮುಚ್ಚಿ ಕ್ಷಮಾ ಮಾಂಗಿ, ಮತ್ತು ತಾನೇ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತಾನೆ. ಅಂಗಡಿ ಯಾರ್ದು ಲೇಖಕರನ್ನ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಹೆಚ್ಚು ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟೆ ಅಂತ. लेकिन गलती किसकी थी? लेखक की थी. लेकिन वो दुकानदार अच्छा आदमी था, उसने अटर्नी लौटा दी और उसके साथ साथ लेखक से क्षमा भी मांगी. पर यहाँ कश्मीरी सेब के नाम से सड़े हुए सेब बेचे जाते हैं. लेकिन आजकल के ज़माने में व्यापारी लोग हर कहीं बेईमानी करने की कोशिश करते हैं. ये लेखक का अनुभव है. देखिए, पर यहाँ ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಕೆ ನಾಮ್ ಸೆ, ಕಾಶ್ಮೀರದ ಹಣ್ಣುಗಳ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸಡೆ ಹುಯೆ ಸೇಬ್ ಬೇಚೆ ಜಾತೆ हैं. ಸಡೆ ಹುಯೆ ಹಾಳಾದ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಮಾರಲಾಗ್ತಾ ಇದೆ. अंत में लेखक इतना बताते हैं, मुझे आशा है पाठक बाजार में जाकर मेरी तरह आंखें न बंद कर लिया करेंगे. मैं आशा करता हूँ पाठक बाजार में जाकर, ಪಾಠವನ್ನು ಓದಿದವರು ಪಾಠಕ್ ಬಾಜಾರ್ ಮೇ ಜಾಕರ್ ಮೇರಿ ತರ ಆಂಕೆ ನ ಬಂದ್ ಕರ್ ಲಿಯಾ ಕರೆಂಗೆ. ಆಂಕೆ ಬಂದ್ ಕರ್ನಾ ಕಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಕೊಳ್ಳೋದಂತ. ಆಂಕೆ ನ ಬಂದ್ ಕರ್ ಲಿಯಾ ಕರೆಂಗೆ मतलब मुझे विश्वास है पाठक मेरी तरह नहीं करेंगे. जब भी बाजार जाएंगे पाठक बिल्कुल जागृत होकर खरीदारी करेंगे, ये मेरा विश्वास है. अगर ऐसा नहीं करेंगे तो क्या होगा? नहीं तो उन्हें भी कश्मीरी सेब ही मिलेंगे. ಇಲ್ಲ ಅಂತಾದರೆ ಓದುಗರಿಗೂ ಕೂಡ ನನ್ನ ಹಾಗೆ ಕಾಶ್ಮೀರದ ಹಣ್ಣುಗಳೇ ಸಿಗಲಿಕ್ಕಿದ್ದಾವೆ ಅಂತ. ये क्या है? ग्राहक को बाजार में क्या क्या सावधानी बरतनी पड़ती है, इसके संबंध में ಈ ಪಾಠ है. ಅಂದರೆ ವ್ಯಾಪಾರಿಗಳ ಜೊತೆ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡುವಾಗ ಗ್ರಾಹಕರು ಯಾವ ರೀತಿ ಕಾಳಜಿಯನ್ನು ವಹಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈ ಪಾಠ ಇದೆ ಅಂತ. हाँ, और इसका तात्पर्य ये भी नहीं देखिए आजकल के ज़माने के सभी व्यापारी लोग धोखेबाज हैं, ऐसा नहीं है. आजकल भी आपको कुछ ईमानदार व्यापारी लोग भी मिलेंगे. ईमानदार भी मिलेंगे और बेईमानी या धोखेबाजी करने वाले भी मिलेंगे, आज भी मिलेंगे. लेकिन हमें क्या करना है? सीधा किसी व्यापारी पर विश्वास नहीं करना है. सभी चीज़ों को अपने आंखों से देखकर ही खरीदना है. ये पाठ का संदेश है. धन्यवाद बच्चों.